नमस्कार सर्व माझ्या लाडक्या बहिणी आणि संपूर्ण माझी यूट्यूब फॅमिली, आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. सर्व लाडक्या बहिणी बघा, आज आपण बघत आहोत भाग पाचवा भाग आपण बघत आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. परंतु आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप मोठी आनंदाची बातमी सांगणार आहे की ज्या बहिणींकडे कागदपत्र नाहीत अशा माझ्या सर्व लाडक्या बहिणींसाठी. लाडक्या बहिणी, तुम्ही मला बळ द्या हां, मी तुमच्यासाठी लढत आहे आणि लढेल मी शेवटपर्यंत. आपण खूप मोठी आनंदाची बातमी या व्हिडिओमध्ये बघणार आहोत हां तुमच्यासाठी. परंतु तुम्हाला खूप आता पटापट करावं लागणार आहे. तर लाडक्या बहिणी बघूयात हां आपण आता या व्हिडिओमध्ये सर्व अपडेट. बघा ताई, ज्या बहिणींच्या पतीचे मृत्यू झालेले आहे परंतु त्यांच्याकडे मृत्यू प्रमाणपत्र नाही, ज्या बहिणींच्या वडील हयात नाही आहे, त्यांच्या वडिलांचे त्यांच्याकडे मृत्यू प्रमाणपत्र किंवा मृत्यूचा दाखला नाही आहे, आणि ज्या बहिणींचा घटस्फोट झालेला आहे परंतु त्या बहिणींकडे घटस्फोटाचे कागदपत्र नाही आहेत, आणि ज्या बहिणींचे घटस्फोट पण झालेले नाही आणि नवरा पण सांभाळत नाही, आता अशा बहिणींकडे पण कुठलेही कागदपत्र नसणार आहेत ना. अशा सगळ्या माझ्या ज्या लाडक्या बहिणी आहेत की त्यांच्याकडे कोणतेही कागदपत्र नाही, आणि सरकार तर म्हणत आहे आपल्या आता नवीन KYC वेबसाईटमध्ये की तुम्ही कागदपत्र अंगणवाडी सेविकांकडे द्या. आणि हो, बरोबर आहे, तरच कागदपत्र दिले तरच सरकार असं समजणार की तुमची KYC झाली. तुम्ही जर कागदपत्र सरकारला वेबसाईटमध्ये तर नाही सादर करू शकत. अंगणवाडी सेविकांकडे जर तुम्ही तुमचे कागदपत्र नाही दिले तर तुमची KYC ही पूर्ण होणार नाही. परंतु सरकारने यावर काहीही उपाय नाही ठेवला वेबसाईटमध्ये की ज्यांच्याकडे कोणतेही कागदपत्र नाही अशा लाडक्या बहिणी KYC कशी करणार. तर लाडक्या बहिणी, माझं तुम्हाला माहीत आहे का, माझे रोजचे म्हणजे जवळजवळ छोटे व्हिडिओ तर माझे 4-4, 5-5 येतात आणि मोठे व्हिडिओ पण माझे कमीत कमी 3 असतात. परंतु झालं काय माहिती आहे का, आता या गोष्टीसाठीच मी सारखं म्हणजे लढते आहे, त्यामुळे मला वेळ फार कमी मिळतो आहे व्हिडिओ अपलोड करायला आणि व्हिडिओ बनवायला पण. त्यामुळेच माझे खूप व्हिडिओ अपलोडिंग कमी आहे, कारण की मी तुमच्यासाठी लढते आहे आणि रोज कुठेतरी जाते आणि शोधते असं की काहीतरी मार्ग निघेल, मला काहीतरी मार्ग सापडेल की माझ्या लाडक्या बहिणींची KYC कशी तरी पूर्ण व्हायला पाहिजे, काही जरी झालं तरी. आणि अशा माझ्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या सगळ्या लाडक्या बहिणींची KYC पूर्ण झाली की अशा माझ्या सगळ्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना लाभ मिळाला पाहिजे यापुढेही कंटिन्यू. त्यासाठी माझी ही लढाई चालू आहे. तर लाडक्या बहिणी बघा, तुम्हाला खूप महत्त्वाचं अपडेट सांगणार आहे हां या व्हिडिओमध्ये. आपणास माहीत आहे का, पुणे जिल्ह्याचे जे खासदार आहेत आणि म्हणजे श्री मुरलीधर मोहोळ, हे खूप मोठी नामांकित व्यक्ती आहे आणि खूप ही व्यक्ती म्हणजे खूप मोठी व्यक्ती आहे. असे जे आहेत खासदार पुण्याचे श्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयात मी फोन केला आणि तिथून मी सर्व माहिती घेतली की अशा ज्या माझ्या लाडक्या बहिणी आहेत तर अशा लाडक्या बहिणींकडे कोणतेही कागदपत्र नाही आहेत. तर आता अशा लाडक्या बहिणींनी KYC कशी करायची, कारण की आता खूप कमी वेळ राहिलेला आहे, कमी दिवस राहिलेले आहे KYCसाठी. तर बघा, तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे बघा, हे आहे श्री मुरलीधर मोहोळ, हे पुण्याचे खासदार आहेत आणि आता ते म्हणजे पार्लमेंट मेंबर पण आहेत. त्यांची खूप मोठं पद आहे त्यांचं. तर त्यांच्या कार्यालयामध्ये मी फोन केला आणि त्यांच्या कार्यालयात फोन केल्यानंतर मी सर्व विचारणा केली. बघा, इथे सर्व त्यांची माहिती दिलेली आहे. कोण आहेत ते, तर बघा, श्री मुरलीधर किसन मोहोळ हे भारतीय राजकारणी आणि भारतीय जनता पक्षाचे सदस्य आहेत. 2024च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीत पुणे लोकसभा मतदारसंघासाठी ते खासदार म्हणून निवडून आले. पहिल्या टर्मचे खासदार असूनही त्यांची भारताच्या केंद्र सरकारमध्ये सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली. यापूर्वी श्री मोहोळ यांनी नोव्हेंबर 2019 ते मार्च 2022 या कालावधीत पुण्याचे महापौर म्हणून काम पाहिले होते. बघा, तुम्हाला मी सर्व डिटेल्स दिलेला आहे, कारण की माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींना पण माहीत पाहिजे ना की आपण असं इथून तिथून कुठूनही काही अपडेट आणत नाही. तर सर्व अधिकृत अपडेट मी तुम्हाला देत असते माझ्या लाडक्या बहिणी. भलेही माझ्या चॅनलवर व्हिडिओ कमी येऊ देत, पण माझा व्हिडिओ असतो ना तो क्वालिटी असतो, हे तुम्हालासुद्धा म्हणजे माझ्या लाडक्या बहिणींना पण माहीत आहे. तर हे जे आहेत ना पुण्याचे खासदार,
श्री मुरलीधर मोहोळ यांच्या सर्व मी तुम्हाला यांची माहिती स्क्रीनवर दाखवते आहेत आणि त्यांचा फोटो पण मी तुम्हाला दाखवला. तर यांच्या कार्यालयात मी फोन केला असता त्या तिथे म्हणजे जवळजवळ 3 जण माझ्याशी बोलले, परंतु मी तुम्हाला एक रेकॉर्डिंग तुम्हाला मी घेतलेलं आहे, ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये त्यांचं सगळं रेकॉर्डिंग मी तुम्हाला ऐकवणार आहे. तर ते काय सांगत आहे माहिती का, की ज्या लाडक्या बहिणी आहेत की ज्यांच्याकडे कोणतेही कागदपत्र नाही, त्यांनी काय करायचं आहे तर तुम्ही स्वतःच ऐका. हा बोला ना मॅडम. हां मॅडम, लाडकी बहीण योजनेची आता जी ई-के-वाय-सी करायची आहे ना, तर आता लाडक्या बहिणी अशा भरपूर लाडक्या बहिणी आहेत की त्यांच्याकडे पेपर्सच नाहीयेत. म्हणजे वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्र नाहीये किंवा पतीचे मृत्यू प्रमाणपत्र नाहीये, घटस्फोटाचे कागदपत्र नाहीयेत आणि अशा भरपूर लाडक्या बहिणी आहेत की त्या म्हणजे त्यांच्या पतीने त्यांना सांभाळत पण नाही आणि घटस्फोट पण देत नाही. त्या आईकडे राहतात किंवा एकट्या राहतात, तर त्यांच्याकडे कागदपत्र नाहीयेत ना. मग आता अशा लाडक्या बहिणी ई-के-वाय-सी कशी करणार? त्यांच्या रेशन कार्ड मध्ये नाव, कोणाच्या रेशन कार्ड मध्ये नाव आहे? रेशन कार्ड मध्ये आता कारण आता लाडकी बहीणचा फॉर्म भरताना तर रेशन कार्ड दिलं असेल ना. हां बरोबर आहे. हा, तो रेशन कार्ड नंबर टाका तिथं कुठे टाकायचं? केवायसी मध्ये. केवायसी मध्ये म्हणजे ह्याच्यामध्ये सेकंड ओटीपीला का? हो, ओटीपी ला नाही, रेशन कार्ड नंबर टाकल्यावर ओटीपी नाही जाणार त्यांना. मग रेशन कार्ड नंबर टाकायचा कुठे म्हणजे मला वेबसाईट मध्ये? वेबसाईट मध्ये जेव्हा तुम्ही सेकंड आधार विचारतात ना ते हां पतीचा किंवा वडिलांचा, तिथे. अच्छा, आधार नंबरच्या जागेवर रेशन कार्ड नंबर टाकायचा. हो हो. बरं म्हणजे ती ई-के-वाय-सी मग गृहीत धरली जाईल का मॅडम? सबमिट होतीये का बघा ना आधी फायनल. अच्छा हां. कारण की वेबसाईट मध्ये सरकारने काय म्हटलं की तुम्ही कागदपत्र जर नाही सादर केले तर तुमची ई-के-वाय-सी आम्ही मानणारच नाही की तुम्ही ई-के-वाय-सी केली. हो. तर असं सगळं आहे मॅडम. त्याच्यामुळे आणि खूप बहिणी अशा प्रश्न विचारतायत की आता ई-के-वाय-सी आम्ही कशी करू, कारण दिवस पण थोडे कमी राहिले ना आता खूपच. तर असं आहे. मग हे रेशन कार्ड नंबर टाका त्यांचा, जो रेशन कार्ड तुम्ही सबमिट केलाय ना ऍक्टिव्हेशनच्या टायमाला, हां तो रेशन कार्ड नंबर सबमिट करा. बरं मग तेवढं आणि काय होतंय बघा. आणि तरी पण तुम्हाला प्रॉब्लेम आले तर तुम्हाला महिला बाल विकास केंद्र जे आहे पुणे स्टेशनला जीपीओच्या मागे, बरं तिथे जावं लागेल. त्या सगळ्यांची लिस्ट, त्या सगळ्यांचे डॉक्युमेंट हे सगळं घेऊन तुम्हाला तिथे जावं लागेल. बरं त्याच्याशिवाय पर्याय नाही. मग तिथे काही गेल्यावर होईल का मग काम तिथे गेल्यावर? हा, त्यांना जमा करायचा, अर्ज करायचा त्यांना की एवढ्या असा प्रॉब्लेम आहे एवढ्या लाडक्या बहिणी. त्याच्यावरती. मग त्याच्यावरती ते सोल्युशन सांगतील तुम्हाला. आता तुम्ही रेशन कार्ड नंबर टाकून ट्राय करा. चालेल. थँक्यू मॅडम. तर लाडक्या बहिणी, तुम्हाला समजलं ना काय म्हणाल्या त्या मॅडम? त्या मॅडम म्हणत आहेत की तुम्हाला ऑनलाईन वेबसाईटवर जायचं आहे. वेबसाईटमध्ये तुम्हाला जिथे पती किंवा वडिलांचा आधार नंबर भरायचा आहे, आता तिथे तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्याकडे जे पण रेशन कार्ड आहे, आता पांढरं रेशन कार्डवाल्यांना आता कुठलीही सुविधा मिळत नाही, बरोबर. पिवळं किंवा केशरी यापैकी ज्या तुमच्याकडे जे रेशन कार्ड आहे त्या रेशन कार्डचा नंबर तुम्हाला ऑनलाईन वेबसाईटमध्ये तिथे सेकंड OTPसाठी जेव्हा आपण आधार नंबर भरतो पतीचा किंवा वडिलांचा, तर तिथे तुम्हाला रेशन कार्डचा नंबर भरायचा आहे असं ते सांगत आहेत. तर त्या मॅडम म्हणाल्या तिथे तुम्ही तसं भरून बघा सबमिट होतो का. जर तुम्ही तुमचा रेशन कार्ड नंबर जर तुम्ही तिथे टाकला आणि तो सबमिट जर झाला आणि जर तुमची ई-के-वाय-सी सक्सेस झाली तर काही प्रॉब्लेम नाही. नाहीतर त्यांनी काय सांगितलं दुसरा पर्याय की आता माझ्या ह्या ज्या सगळ्या लाडक्या बहिणी आहेत की ज्यांच्याकडे कोणतेही कागदपत्रे नाहीत, आता ह्या सगळ्या लाडक्या बहिणींची आणि माझी कशी गाठभेट होणार बरं? कारण की मला एकच म्हणायचं आहे तुम्हाला, बघा तुमचं सगळ्यांचे नाव, ज्या बहिणींकडे कागदपत्र नाही आहेत अशा सगळ्या बहिणींचे मला आता तुमचं सगळ्यांचं नाव, पत्ता, आधार नंबर असं जर तुम्ही मला सगळं जर पाठवलं पटापट, तर मी सगळं तुमचं नाव आणि लिस्ट एक करेल आणि त्याच्यावर मी तुमच्या सगळ्यांचं नाव, आधार नंबर आणि पत्ता हे सगळं लिहून घेऊन जाईल आणि मग तो अर्ज करेल आणि तुमचं सगळ्यांचे डिटेल्स देणार. तुमचे फोन नंबर पण तुम्ही द्या मला
आणि तुमचं सगळं डिटेल्स घेऊन जाणार मी तिथे पुण्याला. पुणे स्टेशनच्या पाठीमागे GPOच्या मागे महिला व बालविकास कार्यालय आहे. तिथे मी घेऊन जाणार आणि तिथे अर्ज करणार तुमच्या सगळ्यांसाठी की अशा इतक्या लाडक्या बहिणी आहेत, तर त्यांच्याकडे कोणतेही कागदपत्र नाही, परंतु या महिला गरजू आहेत, तर अशा बहिणींना लाडकी बहीण योजनेच्या लाभाची आवश्यकता आहे. तर तुम्ही यांच्यासाठी काहीतरी करा. तर मी अशा पद्धतीने अर्ज तिथे करेल तुमच्या सगळ्यांसाठी आणि तुमचे सर्व डिटेल्स देणार. तुमचे डिटेल्स म्हणजे काय, तर तुमचं नाव, फोन नंबर, तुमचा मोबाईल नंबर, तुमचा पत्ता आणि तुमचा आधार नंबर, हे सगळं तुम्ही मला जर दिलं तर मी हे सगळं तुमच्यासाठी करू शकते. किंवा तुम्ही स्वतःच डायरेक्ट तिथे जाऊन तुम्ही करू शकतात. हा एकमेव पर्याय आणि उपाय मी तुमच्यासाठी आणलेला आहे. तर लाडक्या बहिणी, तुमच्या लक्षात आलंच असेल. तुम्ही मला कमेंट करा. तुम्हाला काही हरकत नसेल तर तुम्ही तुमचे डिटेल्स मला पाठवू शकतात. मी तुमच्यासाठी तेवढं सगळं जाऊन ते करेल. नाही तर तुम्ही स्वतः जाऊन तिथे तसं करा, अर्ज करा आणि तुमचे सर्व डिटेल्स द्या आणि सांगा की आम्हाला आवश्यकता आहे लाडकी बहीण योजनेच्या लाभाची. तर आमची KYC तुम्ही मान्य करून घ्या, गृहीत धरा. अशा पद्धतीने तुम्ही तिथे जाऊन अर्ज करा आणि सगळं सांगा, म्हणजे तुमची KYC पूर्ण होईल.